शेतकऱ्यांच्या विनाअट सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेती पंपांना केली जाणारी स्मार्ट मीटरची सक्ती थांबवणे यासह विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील विधान भवनासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनादरम्यान मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। काही आंदोलकांनी थेट झाडांवर चढून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलनाची धार वाढवण्यासाठी शेकडो शेतकरी थेट अरबी समुद्रात उतरले आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात निषेध नोंदवला। आंदोलक थेट समुद्रात उतरल्याने संपूर्ण मंत्रालय आणि मरीन ड्राईव्ह परिसरात एकच खळबळ उडाली असून कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला। पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतले होते। त्यानंतर आता विनायक सरनाईक यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतलंय। या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी सरकारपुढे प्रामुख्याने 5 मागण्या ठेवल्या। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न लावता संपूर्ण कर्जमाफी देणे, पीक विमा कंपन्यांची मनमानी थांबवून शेतकऱ्यांना वेळेवर पूर्ण नुकसान भरपाई देणे, शेती पंपांची स्मार्ट मीटर सक्ती तत्काळ रद्द करणे, बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई देणे आणि दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे मोफत बियाणे पुरवणे या मागण्यांचा समावेश आहे। सध्या आंदोलनाची तीव्रता पाहता संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आले असून मंत्रालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलंय। प्रशासनाकडून शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी जोपर्यंत सरकार ठोस लेखी आश्वासन देत नाही किंवा अधिकृत बैठक लावत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी घेतली आहे। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।